छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील सेंट मेरी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आठवडे बाजार हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला। केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारातील बारकावे समजावेत या उद्देशाने भरलेल्या या बाजारात विद्यार्थ्यांनी उद्योजकतेची पहिली बीजे रोवली। शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी विद्यालय परिसरात आयोजित या अनोख्या बाजारात 5वी ते 7वीचे विद्यार्थी विक्रेत्यांच्या भूमिकेत दिसले। पालेभाज्या, फळे आणि विविध वस्तूंची मांडणी करणे, त्यांचे दर ठरवणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि पैशांचा हिशोब ठेवणे असा प्रत्यक्ष व्यवहाराचा जिवंत अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला। पालक आणि शिक्षकांनी ग्राहकांच्या भूमिकेतून या बाजारात खरेदी करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि गणिती अचूकता वाढण्यास मदत झाली। शाळेचे संचालक फादर मायकल अँथनी, प्राचार्य SB बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। भविष्यातील जीवनासाठी सज्ज करतानाच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी असे उपक्रम मैलाचा दगड ठरतील असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला। शिक्षकांच्या परिश्रमामुळे हा बाजार खऱ्या अर्थाने व्यावहारिक शिदोरी देणारा ठरला आहे। आज सेंट मेरी विद्यालय येथे आठवडे बाजार भरलेला आहे विद्यार्थ्यांचा। शालेय शिक्षक लोकांकडून विद्यार्थ्यांना जी व्यवहाराची शिदोरी आज देण्यात आलेली आहे, याचं नेमकं काय उद्दिष्ट आहे आपण जाणून घेऊया शाळेतील शिक्षकांकडून। आज आमच्या सेंट मेरी माध्यमिक विद्यालय वाहेगाव या ठिकाणी वर्ग 5वी ते 7वी वर्गाच्या वतीने आठवडे बाजाराचं नियोजन करण्यात आलं आहे। शासनाचं एक उपक्रम आहे। दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा आणि आनंददायी शिक्षण या उपक्रमाअंतर्गत आम्ही आज आठवडे बाजाराचं आयोजन केलेलं आहे। या बाजारामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये भर पडेल। विद्यार्थ्यांना खरेदी विक्री, नफा तोटा या गणिताच्या संकल्पना समजून सांगण्यासाठी आणि गणिती आकडेमोड त्यांची अचूक होण्यासाठी हा बाजार भरवण्याचं आम्ही प्रयोजन केलेलं आहे। या निमित्त आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि आमच्या शाळेचे संचालक फादर मायकल अँथनी यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये ही व्यावहारिक ज्ञानाची वाढवण्यासाठी आम्ही हा बाजार भरवलेला आहे। निश्चितच या गोष्टीचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्य काळामध्ये होणार आहे। आज आपण बघतो की आज आठवडे बाजाराचं किती महत्त्व आहे, तर नक्कीच या विद्यार्थ्यांना तुम्ही पुढील वाटचालीसाठी काय शुभेच्छा देणार? विद्यार्थ्यांनी व्यवहारामध्ये त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या कुठल्याही प्रकारे त्यांना पैशाच्या व्यवहाराची मध्ये अडचण येऊ नये, याच आमचा या बाजारातून उद्देश आहे। आज सेंट मेरी हायस्कूल येथे आठवडे बाजार भरलेला आहे आणि त्यात पालक लोकांची सुद्धा उपस्थिती मोठ्या प्रमाणात आज आपण या शाळेमध्ये बघतोय। तर जाणून घेऊया पालक कडून का या भविष्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी आज त्यांनी शिक्षक लोकांनी आज विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिलेली आहे, त्या संदर्भात आपण पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी एक पालक या नात्याने माझं मनोगत व्यक्त करतो आहे। सेंट मेरी शाळेत आमचे पाल्य विद्यार्थी हे शाळेत शिक्षण घेत असतात आणि शिक्षण घेत असतानाच हा जो उपक्रम आहे त्याच्यातून मुलांना व्यावहारिक ज्ञान कसं प्राप्त होईल त्यासाठी सेंट मेरी शाळेने हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी प्रथम सेंट मेरी शाळेचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी असेच व्यावहारिक ज्ञानासाठी जे आवश्यक जे कार्यक्रम आहे ते वेळच्या वेळ घेत राहावे। दुसरी गोष्ट अशी, आज आपण बघतोय मुलं ग्रॅज्युएट होतात, इंजिनियर होतात, मोठमोठे डॉक्टर होतात, ऑफिसर होतात, पण त्यांना व्यावहारिक ज्ञान हे नसतं। आणि हे जे आज लहान वयात हे मुलांना बाजार कसा करायचा, काही एखादी गोष्टीची खरेदी कशी करायची, बार्गेनिंग कशी करायची, हे जे ज्ञान हे सेंट मेरी शाळेतून भेटतं आहे। तर असं हे कार्यक्रम वारंवार होत राहावेत असे मी शाळेला पालकाच्या वतीनं विनंती करतो आणि शाळेला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि की असेच कार्यक्रम त्यांनी वरचेवर घेण्यात यावे। धन्यवाद। जसं शैक्षणिक शिक्षण महत्त्वाचं आहे तसं व्यावहारिक शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे, अशा पालकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। माझं नाव काव्या अमोल भुसारे। मी आज टमाटे, बटाटे किंवा आणि अद्रक विकायला आणली होती। त्याच्यातून आता आम्हाला
भरपूर प्रॉफिट झालेला आहे आणि आम्हाला आता व्यवहारिक ज्ञान गणित ते त्याची वाढणं होत चालली आहे आमच्यामध्ये. टमाटे आज तू काय भाव विकलेले? मी 50 रुपये किलो विकलेले आहे आणि अद्रक 80 रुपये किलो विकली आणि 20 रुपयाची पावशेर. आमच्या वर्ग शिक्षिकेचं नाव आहे पठारे मॅडम. त्यांच्या आणि आमच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे आभार. तुला आवडला का हा आठवडे बाजार? आज पहिल्यांदा तू आयुष्यामध्ये अनुभवतो, तुला कसं वाटतंय का बाजारात गेल्यानंतर उद्या तुला कोणत्या प्रकारे अडचण येऊ शकते का? काही विकायला, काही नो घ्यायला? अद्रक हे विकल्यामुळे आम्हाला कोणतीच अडचण येऊ शकत नाही, कारण की आमची आता सराव होत चाललाय थोडाफार. त्याच्यामुळे आम्हाला निश्चितच तुला आनंद झाला. यस, आनंद झाला, आम्हाला खूप आनंद झाला. प्रतिनिधी अमोल पारखे, NTP न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.